चुकीचं आहे. बघ हे असं आहे आपल्या बदलामध्ये. काय करायचं भेटायची कधी सुधारणार यूट्यूब पे माइक केला तुला क्या बोले आप समझा नहीं हाँ इसके अंदर ही हाँ एवढे मोठे मोठे रस्ते बनवतात हे पण बनवा की हे काय घाणते आले बघडे काय करतात काय तुम्ही लोक फक्त ना माझे ब्लॉग फक्त बघता रे जरा लाईक आणि शेअर पण करा जरा. मित्रांनो गुड मॉर्निंग. आता ना मी बदलापूरच्या नदीवर उभा आहे. आणि आज मार्च आहे. दुपारी एवढं ऊन लागतं ना ऊन म्हणजे कडक आहे ना गरमी होते आणि आता ना मी तरी ते थंड वाटते एकदम. आता एवढं भारी वाटतं आहे ना. आजूबाजूला सगळी पब्लिक आहे आणि मॉर्निंग वॉकला वगैरे बघा दिसतं का कामाला चालत वगैरे अशी भारी वाटतं ना इकडे. तिकडे पण आहे तिथे ते काका आहेत ना गाडी होतं दिसतं का. हा सनराइज बघायला ना मी किती दिवसापासून वाट बघत होतो अरे कारण की आहे ना दरवेळी ना फक्त विचार करायचा आज सॅटर्डे सुट्टी पण आहे त्याच्यासाठी आलो निघून. आणि मेन म्हणजे ना हे वातावरण एन्जॉय करण्यासाठी आलो कारण की खूप म्हणजे सकाळी उठूशीच वाटत नाही कारण की कामामुळे ना दरदिवशी असं वाटतं की अजून झोपा. आज बोललो आज काहीतरी करून जाऊया. सकाळी ना उन्हाळ्यातून मला वाटलं नव्हतं की एवढी पब्लिक असेल. आहेत पब्लिक वगैरे आहेत. हीच नदी आहे ना पावसाळ्यामध्ये एवढी खतरनाक भरलेली असते ना जेव्हा नदी आहे ना ते पूर्ण ना चारी बाजूने ना पूर्ण पाणीच पाणी असते इथपर्यंत सगळीकडे पाणी वाढतं. आता किती आठवून जाते की मार्च महिना चालू झाला ना. नाही ते समोरच आहे ना शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे तिकडे समोरच. कारण की तुम्ही माझा शिवनेरीचा ब्लॉग बघितला असेल ना त्याच्यात बघितला असेल मी सकाळी नाही का तेव्हा दिसतं तर शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे एकदम भारी वाटतं. मोठा पुतळा आणि तिथे ना म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती वगैरे असतं ना तिथे उत्साह असतो उत्सवासारखं असतं. आणि जरा ना माझे व्हिडिओ बघतात ना तुम्ही तर जरा लाईक पण करा शेअर पण करा जरा कारण की मला पण सपोर्ट भेटेल. हां बदलापूरमध्ये ना या नदीवर ना 2 पूल आहेत. एक हा आता बांधलेला आहे ह्याच्या वेळेला छोटा पूल होता इथे आता तो मोठा हा ह्यालाच मोठा गेला आता त्या साईडला दुसरा आहे तर त्या साईडला आहे ना त्या साईडला तिथं छोटा पूल आहे तो म्हणजे इंग्रजांच्या काळातला पूल एवढा मोठा दिसतो का तो ह्याच्यापेक्षा चांगला आहे आतापर्यंत. बघा ह्याच्यामध्ये किती खड्डे वगैरे हे कशाला गेलं काय माहिती बोलतात की पाणी जाण्यासाठी काय माहिती नक्की काय. आता ना हा मोठा हायवे होणार आहे पनवेल हायवे JNPT काय नक्की काय बोलतात काय माहिती याचं हायवेचं नाव नाही माहिती मला कारण की आम्ही तिथून ना 2-3 वेळा गेलो मी भारतनं ह्याला गेलो इगतपुरीला गेलो ना तुम्ही ब्लॉग बघितला असेल भारतबरोबरचा. आम्ही याच रस्त्याने गेलेलो पुढून येतो आणि या रस्त्याने आम्ही त्या साईडला गेलो आणि तिथून त्या इगतपुरीच्या रस्त्यावर जॉईन झालो. कसारा घाट वगैरे गेलेलो ना आम्ही त्या रस्त्याने गेलेलो. हा अजूनपर्यंत चालू कधी होतो काय माहिती अजूनपर्यंत. बघा रस्त्याचं काम तर एकदम बऱ्यापैकी झालेलं आहे. लोक पण याच्यावरून पायी फिरतात. अरे हायवे केला आहे तो आता सध्या आहे ना हा आहे ना आंबेशिव साईडला जातो रस्ता. आंबेशिव नाही काय बोलतो तुला कुठला तो एरंजाड तर बघा हा रस्ता ना असा ब्रिजवरून एरंजाडला जातो. बघा इथे बघा ते आपलं खंडोबा मंदिर आहे ना आपण जातो तिकडं तेव्हा ले बदल झाला रे ले फटाफट बदल झाला एकदम. आईला ती बॅटरी पण आताच उतरायची होती. सकाळी बोला फिरून या मस्त आहे की बॅटरीने वाटणे केली दादा. चला पटापट आपण छोटे ब्लॉग बनवूया चला. तर मित्रांनो आपली गुड मॉर्निंग आहे ना बदलापूरच्या गावातून होते. एरंजाडचा नवीन ब्रिज चालू आहे ना तर बघा इथून हायवे जातो बाजूनं तिकडे होते गुड मॉर्निंग आपली. एवढं भारी वाटतं ना सकाळी ना अरे घरातून निघा बाहेर आणि मस्त थंड वातावरण आहे. घरात आपण बसलेलो असतं झोपलेलं असतं घरातून बाहेर निघलं ना मस्त वाटतं एकदम. बघा सकाळचं वातावरण बघा आवाज चिमण्यांचा आवाज गाड्या बाजूने एक नंबर वाटतं. ब्रिज बनवला आता हा बघा हा पाठीमागे दिसतो ना हा ब्रिज बनवला आहे. तिथून आता मस्त फिरत आपण जाऊया. मुरबाड हायवे आता मुरबाडला चाललो आता. मुरबाडला नाही चाललो मी याला चाललो आहे तिथून एरंजाड आहे ना तिकडून टर्न मारेल भारी
पोरी पण फुल बिंदास होते तिच्या. आणि आपल्याला बघ सूर्यदेव बघा, सूर्यदेव. गेली ती किती बघणार. बघा हा इथं जॉईन झालं आहे. प्लॅनिंग भारी असते का हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढतेच ना इंजिनियर लोक, त्याची प्लॅनिंग मस्त असते. काय वाटतं बघा मस्त एकदम. हां आता तरी सिग्नल बंद कर. आता आहे ना आता एरनचा डील. किती हॉर्न विनाकारण, काय गरज आहे काय मध्ये मध्ये. हो 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 खायला काहीतरी गेला तोंडात. तेव्हा त्यांनी सांगितलं त्याला लाईट बंद कर. कधीपासून लाईट चालू आहे. चला आपण पळूया गाडीच्या. त्याला गाडी पळवणार, हायवेला आलो गाडी पळवणं मजा काय. काय नवीन ढाबा वाटतं, गार्डन ढाबा. काय काय ना काय नॉर्मल आहे. अरे आम्हाला आत्ता सुट्ट्या भेटतं, आम्ही असं फिरतो. काय काय ना काय असं नॉर्मल गोष्ट आहे ती. दर दिवशी जाणं जाणं आहे ना. आम्ही कसं दर दिवशी नाही, आम्ही जे यायला शनिवार रविवार भेटतो आणि येतो फिरायला. एका हाताने गाडी झालं तर रिस्की वाटते. असं कंट्रोल सुटला ना, गेला डायरेक्ट खाली. धडत. अरे काय रस्ते बनवले हो ना, कशी धडधड 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 असं वाटतं. दिसतं का बरोबर, कंट्रोलच नाही. काय माहिती मी एका हाताने चालवतो ना त्याच्याचमुळे असेल. आता हे बघा एरंजाड आलं दिसतं का. तिथून आपण नाही राईटला घेऊ. ते कुठं जायचं पुढं चालेल. इथं लय डेव्हलप व्हायला लागलं रे. आपल्या सगळ्या चाळी जोडून ना बिल्डिंग बनायला लागलं. 5 वर्षापूर्वी काहीच नव्हतं इथे. हळूहळू. हो हो मर्सिडीज. जाम पैसा आहे भाई. तर येईल आपल्याकडं पण येईल लवकरच येईल आपल्याकडं पण. घाई नाही करायची. चला घाई कुठं जायचं अजून लय वय बाकी. ते भाई हे बघा बघ अचानक आलं बघ, त्याला अंगावर घ्यायचं. चला आपलं इथंच येतं तेव्हा म्हसा मुळगाव बदलापूर स्टेशन बोराडपाडा. किती घाण. काय बदलापूर कुठे लक्ष बघा. इथून ना पूर्ण बदलापूरचं ना पूर्ण बिल्डिंग्स वगैरे सगळा दिसतो किंवा लांब लचक. एवढे मोठे मोठे रस्ते बनवतात. हे पण बनवा की हे काय घाण तुझी आले बघडे काय करतात काय आपल्याला काय. आपण तर गाडी चालवायला आलोय. चालव ना गाडी. मित्रांनो कधी तुम्ही पावसाळा आला ना बदलापूरला तर तिकडे नक्की जाऊ देवा. दिसतं का बदलापूरच्या पब्लिकला पण सांगतो. ते समोर आहे ना तो डोंगरच्या आहे ना वरती आहे ना असं एकदम ह्याच्यासारखं बनवलं आहे म्हणजे बघण्यासारखं. इथून ना पूर्ण डोंगरवरून सगळं दिसतं. इथून पण दिसतं म्हणजे बदलापूरचं ते काय बोलतं खंडोबा मंदिर आहे ना. पण इथून ना मस्त दिसतं. इथून ना सगळं डोंगरचा पूर्ण भाग ना बदलापूरचा लांब लांबपर्यंत दिसतो एकदम. अरे वाटतं आता एकदम ना एकदम विरान वाटतं. झाडांना भान हे नाही काय नाही. KTM हा बघा. आता आपण त्या हायवेच्या इथं होतो ना तर बघा तो हायवे बघा दिसतो का. ते फटाफट बनवायला घेतला आहे बघा. बदलापूर स्टेशन 4-4.5 किलोमीटर. हायला इथून 4.5 किलोमीटर आहे. तर आपला कतोरे साहेबांचा बंगला येतं आतमध्ये. हे काय रे. अच्छा बिरसा मुंडा. मला एवढं डिटेलमध्ये नाही माहिती त्यांच्याबद्दल. भारी माणूस होता इथे. आपल्या आदिवासी समाजासाठी लढले होते ते म्हणून त्यांचं नाव आहे. बघा हा हायवे ना वरतून जाणार आहे. तर बदलापूरकरांना खालून जायचं आहे. बघा असतं ना. हा बदलापूर
समोरच्या गावातला आणि आपण जायचं स्टेशन साईडला. खरं सांगू आजूबाजूंना भीती ना मेली नाही, जशी मेली पाहिजे. म्हणजे एकदम आजूबाजूचे लोक ना एकदम बघायला प्रॉब्लेम काय होईल हळूहळू होईल. केलं स्टार्ट ना टाईम द्यायला लागतो रे, दुसरं काय नाही. ऑफिसला पण जायचं आणि हे पण ना प्रॉब्लेम होतो. मी आता हळूहळू ट्राय करणार ऑफिसमधून बनवायचं, हळूहळू करून टाकू. हळू बदलापूर म्हणजे ऑफिसच्या पण लोकांना माहीत पडले, बदलापूरच्या पण लोकांना काही दिवसातच माहीत पडेल बदलापूरचा किरण. तुम्ही लोक फक्त ना माझे ब्लॉग फक्त बघता रे, जरा लाईक आणि शेअर पण करा जरा, त्याच्यात भारी वाटतं. म्हणजे हे पण होईल की बाबा मला कमेंट पण करा की कसं वाटतं आहे, बरोबर बनवतं की नाही. मित्रांनो आता मी ना चौकात थांबलो आहे, चिंतामणी चौकात बदलापूर गावातला चौक आहे ना. काय आहे काय तर समजत नाही ते यायला कधी कधी, तर लवकर निघत नाही. म्हणजे आयला मी कोल्हापूर घालतो, तुम्हाला सांगायचं नाही सगळं कोल्हापूर घालून निघालं घरात. पण आज चांदी घरी नाही ना, मी नाश्ता काय बनवू काय कळत नाही. म्हणजे मी आता ना इथून ना इडली आणि मेदवडाच घेतो. काय सांगाल हाँ वडा और ये बड़ा हाँ 40 का प्लेट. दोनों हाफ है, दो हाफ दे दो, दो ये पीस दो और ये 2 पीस ये दो. पार्सल का हाँ पार्सल. 2 बड़ा ये हाँ और 2 बड़े एक दाल वड़ा. 2 ये हाँ बस 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 बस. नंबर 6. हाँ दोनों डाल. तो भाई ओपन है, ऊपर कुछ है नहीं क्या? और अभी लगा नहीं. अच्छा BMC ने बीच में और आता. हाँ डालना पहले वापस से लगाने के लिए तो पूरा हाँ. वापस बनाने के लिए बारिश से आ गया तो बारिश से हाँ वही तो मैं भी वही बोल रहा था. पहले लगाया था. हाँ ये निकाल कर रखा हूँ, निकाल रखा हूँ. ब्लॉग बना देना हम लोग. वीडियो ना हाँ यूट्यूब पे डालेंगे. वीडियो हमारे माइक के अंदर खुला. क्या बोले आप, समझा नहीं. मैं कल ठीक. कैमरा में माइक के बोल रहे हैं माइक अच्छा सब कुछ था. हाँ इसके अंदर ही है. के लिए वो हाँ तो बदलापूर चिंतामणी चौक है ना, तो वो इतच है. ये दोनों अन्ना आपको स्टेशन के साइड में था ना पहले, उधर भी है. उधर भी है ना. हाँ वही टैक्सी के पास. पहले उधर खाते थे हम. नहीं उधर भी है दोनों. हां तर मित्रांनो आपण ना आपली नाश्त्याची सोय केली आहे. हे बघा नाश्ता घेतला आहे, आता चाललो आहे घरी. आली तर अजून पण शेती होते. बघ इथं ना भाजीपाला पिकवला जातो. ते बदलापूरचं नगर परिषदेची शाळा आहे ना, त्या साईडला. तर जा ना बाबा अजून जा हे काय गाड्या एवढ्या मोठ्या भारी गाड्या एकदम बंद पडलेल्या असतात. काका वागतोय मला वाकून हे ना बदलापूरची नगर परिषदेची शाळा आहे. हे जुनी शाळा आहे. लिहिले बघा तिथं एक माणूस होता, मला बोलतो का व्हिडिओ कशाला बनवतो. अशा लोकांना ना इग्नोर करायचं. मी काय बोललो नाही. अण्णाशी बोलत बसलेलो मी, इडलीवाल्या अण्णाशी. ते मशमश नको कशाला बोलायचं. हे पूर्ण तोडून राहिलं. अरे आम्ही तुम्ही आमचा व्हिडिओ बघितले असतील ना, तिथं आम्ही जेवलो तिच्या आयला पूर्ण तोडून ठेवलं रे. त्याच्यानं किती नुकसान. तिथं तर आता आईस्क्रीम पार्लर झाला होता, तो पण आता तोच झाला. जय महाराज एक नंबर. इकडून पाणी पडते. आता तो मी सकाळी दाखवला ना, तो पहिला जुना ब्रिज. नाही हा जुना ब्रिज आहे, तो नवीन ब्रिज आहे. हा ना खूप जुना आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळातलं. हे बघ हे असं आहे आपल्या बदलापूर. काय करायचं भेटायची कधी सुधारणार. एक दिवशी ना दुपारी इकडे गाडी धुवायला. अरे लहानपणीच्या आल्या किती सायकल वगैरे धुवायचं. आता मोठं आलं विसरलं सगळं. इथं भाजी कोणी घेणार. इथं
पण भाजी विकतात गाडी. माझ्या घराजवळ आहे ना, हा जो नायरा पेट्रोल पंप आहे ना, हा जरा जवळ आहे, म्हणजे 5 मिनटाच्या अंतरावर आहे. काय गरज नाही, आपला टाकी फुल आहे, फुल म्हणजे आहे. त्या दिवशी मी लोकांनी घाबरून द्यायला सगळे बोलतात पेट्रोल भेटणार नाही, पेट्रोल भरणं, म्हणून मी टाकलं, फुल करून टाकलं टाकी. चला जरा घरी जाऊया आता. का झाली सकाळची मॉर्निंग, लोक सगळे मॉर्निंग वगैरे निघतात आणि मी शूट करायला निघतात.